हाय फ्रेंड्स, मुक्ता जोशी. या व्हिडिओमध्ये आपण बेलीप व लिपिड या पदाची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि पात्रता पदवी प्लस टायपिंग आहे. इतरही जी पात्रता आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत. एकूण रिक्त जागा किती आहेत ती माहिती पाहणार आहोत. वयाची पात्रता किती आहे, त्याचबरोबर फी किती लागणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि ही परीक्षा जी आहे ना, ती MPSC मार्फत होणार आहे, हे लक्षात असू द्या. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये कामगार कायदे, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी या सगळ्यांची माहिती व्यवस्थित दिलेली आहे. आणि बेलीप लिपिडसाठी फक्त कामगार कायदे नाही आहेत, बाकी सगळा सिलेबस यातलाच आहे. त्यामुळं बेलीप लिपिडची पण तयारी होईल आणि कामगार आयुक्तालयाची सुद्धा तयारी तुमची या कोर्समधून होणार आहे. तर या ठिकाणी पाहता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात आहे. कारण परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच MPSC मार्फत होणार आहे. मुंबईचे नगरपाल सेरीफ कार्यालयातील बेलीप लिपिड गट क स्पर्धा परीक्षा 2026. त्याच्या खाली पहा, शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या अखत्यारीतील मुंबईचे नगरपाल शेरीफ कार्यालयातील बेरीप व लिपिड गट क पदावर नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बेलीप व लिपिड गट क स्पर्धा परीक्षा 2026 आयोजित करण्यात येईल. प्रस्तुत परीक्षेचा दिनांक व परीक्षा केंद्र स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. आता अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत, तर अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे 17 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ते दिनांक 7 जुलै 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत. ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा 7 जुलै 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक 9 जुलै 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 10 जुलै 2026 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये. आता एकूण किती जागा आहेत ते पहा. तर मुंबईचे नगरपाल शेरीफ कार्यालयातील बेलीप लिपिड गट क एकूण 20 जागा आहेत. त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 3, अनुसूचित जमातीसाठी 2, विजा असाठी 1, भज ब साठी 1, भज क साठी जागा नाही आहे, भज ड साठी 1 जागा आहे. इतर मागास वर्गासाठी 6 जागा आहेत. विशेष मागास प्रवर्गाला एकही जागा नाही आहे. सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी 3 जागा आहेत. आर्थिक दुर्बल घटकांसाठी 3 जागा आहेत. अशी एकूण आरक्षित पदे 20 आहेत आणि अराखीव म्हणजे ओपनसाठी एकही जागा नाही, म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्मच भरता येणार नाही, हे पण लक्षात असू द्या. आणि एकूण पदे आहेत 20. आता त्याच्या खाली जी पात्रता आपल्याला दिलेली आहे त्या पात्रतेची माहिती आपण पाहणार आहोत. म्हणजे इथे पहा की वेतन श्रेणी जी आहे ती S6 आहे. 19,900 ते 63,200 अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते. आता पात्रतेमध्ये पहा, ती व्यक्ती भारताची नागरिक असावी आणि जी वयोमर्यादा आहे ती 1 ऑक्टोबर 2026 या तारखेची मोजली जाणार आहे. आता त्याच्यामध्ये 1 ऑक्टोबर 2026 त्याच्यामध्ये पहा आता जे कमीत कमी वय आहे 19 वर्ष, मग ते ओपन कॅटेगरीज आर्थिक दुर्बल घटक सगळ्यांसाठी. ओपनसाठी तर वयात दिलंच नाही, कारण त्यांना फॉर्म भरताच येणार नाही. मागासवर्गीय अनाथ व आर्थिक दुर्बळ यांच्यासाठी जास्तीत जास्त वय 43 वर्ष आहे. त्याच्यानंतर खेळाडूसाठी पण 43 वर्ष आहे जास्तीत जास्त. आणि जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जास्तीत जास्त 45 वर्ष आहे. आणि जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी 43 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्षे असं दिलेलं आहे. आता शैक्षणिक पात्रतेमध्ये पहा, त्याच्या खाली त्यांनी एक लाईन दिलेली आहे की मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग, अनाथ आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील शिथिलतेची सवलत यापैकी कोणतेही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील. आता शैक्षणिक पात्रता पहा की पहिला आहे संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी, म्हणजे कोणतीही पदवी चालेल, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग, कोणती कृषी असेल कोणती पदवी चालेल, किंवा
महाराष्ट्र शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता. आंतर आंतरवशिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव असेल, अशा पदवीधारकांनी ही अट अर्ज स्वीकारण्याच्या विविध दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे. म्हणजे काही पदव्या अशा आहेत, की त्यांना 6 महिन्याची इंटर्नशिप करणं आवश्यक असतं. तर त्यांची ती इंटर्नशिप म्हणजे पदवी आणि इंटर्नशिप दोन्ही झालेली असणं आवश्यक आहे. पण आपलं जे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आहे त्यांना काही इंटर्नशिप नसते. त्यामुळे त्यांना ही अट लागू होत नाही. हे लक्षात ठेवा. म्हणजे या पदासाठी कोणत्याही अनुभवाची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणजे सरळ-सरळ सांगायचं झालं तर पहिली अट आहे कोणतीही पदवी चालेल. आता दुसरी जी अट आहे ती आहे टंकलेखन अर्हता. त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे पहा, की बेलिपो लिपीत संवर्गासाठी उपरोक्त शैक्षणिक अर्हतेसोबत खालीलप्रमाणे टंकलेखन अर्हता असणे आवश्यक आहे. म्हणजे पदवी आणि टंकलेखन. आता टंकलेखनामध्ये त्यांनी काय दिले माहीत आहे का? ती मराठी लेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट असावा. म्हणजे एकतर मराठीचं 30चं सर्टिफिकेट असेल आणि पदवी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा इंग्रजीचं 40 स्पीडचं सर्टिफिकेट असेल आणि पदवी असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे दोन्ही सर्टिफिकेट असण्याची आवश्यकता नाही. मराठी 30 किंवा इंग्रजी 40 दोन्हीपैकी कोणतं तरी एक सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. आता इतर जी माहिती आहे ती आपण पाहूयात. तर या ठिकाणी पहा आता परीक्षा शुल्कची माहिती पहा, की ओपनला जागाच नाही त्यामुळे त्यांचं शुल्क त्यांनी दिलेलं नाही आहे. मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक व अनाथ यांना ₹294 फी आहे आणि माजी सैनिक यांना ₹44 फी आहे. जर तुम्हाला आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड भरती 38 प्रश्नपत्रिका संच विकत घ्यायचा असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी हा प्रश्नसंच प्रसिद्ध केलेला आहे आणि हा प्रश्नसंच सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि Flipkartवर उपलब्ध आहे. यामध्ये आदिवासी विकास विभागात जे चौकीदार पद आहे त्याचे झालेले पेपरसुद्धा दिलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.